लोकसभेच्या निकालाची देशातील लोकसभेच्या मतमोजणीला अवघे काही तास उरलेत अशातच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। महाराष्ट्रामध्ये मविया आणि महायुतीमध्ये चुरस पाहायला मिळते। मविया उमेदवार संजोग वाखेरे यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। उद्या लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे आणि आज उमेदवारांना याबद्दल काय वाटतंय या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाखेरे आहेत। काय सांगणार, उद्या निकाल जाहीर होणार आहे, काय वाटतंय, काय भावना आहे? निश्चितच एक आनंदासारखं वाटतं वातावरण, कारण की ज्या पद्धतीनं मतदार राजाने आपला कौल दिलेला असेल तो निश्चितच महाविकास आघाडीच्या बाजूने दिला असेल। परंतु नक्कीच या मावळमध्ये यावेळेस वेगळी परिस्थिती होती, दोन शिवसेना समोरासमोर आल्या होत्या। काय आव्हान वाटतंय? याच्यामध्ये दोन शिवसेना म्हणजे जी गद्दारी केलेली होती त्यामुळे ती जी नागरिकांमधली जी चीड आहे ती चीड एक बाहेर येत होती आणि निश्चितच असं मला वाटतं की उद्या मतदार राजाने हा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला आहे। खरं तर आपण पाहिलं अनेक एक्झिट पोल येतात आहेत, त्यामध्ये आपले जे विरोधक उमेदवार आहेत ते पुढे दिसतात आहे। कसं बघताय एक्झिट पोलकडे? हा एक्झिट पोल हा जरतरचा प्रश्न असतो। एक्झिट पोल काय फिक्स असं नसतं। शेवटी मतदार राजाने आपला निर्णय ठरवलेला असतो आणि अनेक प्रश्न गेल्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघात सुटले नाहीत। मग तो बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील, हे प्रश्न सुटले नसल्यामुळे मतदार राजाने आपला जो विचार आहे तो ठामपणाने त्या ठिकाणी ठरवलेला होता। प्रचाराच्या दरम्यान ज्यावेळेस आम्ही लोकांपर्यंत जात होतो तर लोक महाविकास आघाडीला पसंती देत होते। तर मला असं वाटतं की निश्चितच उद्याच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने माझा विजय निश्चितच असेल। नक्कीच, तर उद्या महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल असा विश्वास संजोग वाखेरे यांनी व्यक्त केलेला आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।